Hello everyone. Good morning and welcome to our channel that is Concept Builder for UPSC and MPSC. आजच्या आपण आर्टिकलमध्ये इंडियन एक्सप्रेस आणि द हिंदूमध्ये जे काही इम्पॉर्टंट आर्टिकल्स असतील आयदर फ्रॉम प्रिलिम्स और मेन्स पर्स्पेक्टिव्ह विच इज युजफुल फॉर द UPSC अँड ॲज पर द न्यू डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न ऑफ MPSC. पहिलं जे आर्टिकल आहे आपलं बेसिकली या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे, इलेक्शन कमिशनचं जे काही आपलं वोटर ID कार्ड आहे तर त्याला आपला जो आधार नंबर आहे ना तर त्याला लिंक करण्यासाठी जर इलेक्शन कमिशननं प्रपोज ठेवलेला आहे. तर बेसिकली याचा जो पर्पज आहे किंवा याचा जे मागचं जे ऑब्जेक्टिव्ह किंवा एम आहे ना तर याच्यामध्ये जे काही माल प्रॅक्टिसेस आहेत किंवा ज्यांचं काही ज्यांच्याकडे डबल वोटिंग कार्ड्स आहेत ना तर ते माल प्रॅक्टिसेस कमी करण्यासाठी ठीक आहे. तर इलेक्शन कमिशनमध्ये ह्या प्रॅक्टिसेस त्यांनी काय केलेलं आहे याच्यामध्ये एक सजेशन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे. तर याच्यामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया काय करणार आहे, आपलं जे आधारच्या रिलेटेड एजन्सी आहे ठीक आहे UIDAI तर त्यांच्याबरोबर ते काय करणार आहे, आधारचा जो काही डाटाबेस आहे तो आपल्या वोटर रेकॉर्ड बरोबर तो लिंक करणार आहे. याच्यामध्ये सुप्रीम कोर्टचं एक जजमेंट इम्पॉर्टंट आहे. बेसिकली या सुप्रीम कोर्टच्या जजमेंटमध्ये त्यांनी काय सांगितलं होतं, 2023 हे सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे जी निरंजन वर्सेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. तर याच्यामध्ये त्यांनी असं सुप्रीम कोर्टनं असं सांगितलं होतं, हे जे काही इंटरलिंकिंग वगैरे असणार आहे वोटर ID कार्डचं विथ जो काही आधारचा डेटा वगैरे आहे तर ते टोटली व्हॉलंटरी बेसिसवर असावं, म्हणजे कोणालाही त्याच्यामध्ये फोर्स त्याच्यामध्ये केला जाऊ नये किंवा ते मॅन्डेटरी बेसिसवर नसावं. ठीक आहे. याच्यामुळे काय होईल माहिती आहे का, जो काही इंडिव्हिज्युअलचा राईट आहे किंवा इंडिव्हिज्युअल सिटिझनचा राईट आहे विथ रिस्पेक्ट टू द प्रायव्हसी तर याच्यामधनं तो प्रिझर्व होईल. ठीक आहे. प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे की याच्यामध्ये म्हणजे ज्यावेळेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही एक्सरसाइज ज्यावेळेस कंडक्ट करल तर काही जे काही चेंजेस वगैरे आहेत म्हणजे विथ रिस्पेक्ट टू द लॉ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे वोटर पार्टिसिपेशनच्या रिलेटेड किंवा वोटर IDच्या रिलेटेड जो काही इंडियामध्ये लॉ आहे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1950 तर त्याच्यामध्ये काही काही इम्पॉर्टंट सेक्शन्समध्ये चेंज करावं लागतील. ठीक आहे. तर ते इम्पॉर्टंट सेक्शन्स आपल्याला लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. एक तर सेक्शन 23 सब क्लॉज 4, त्यानंतर सेक्शन 23 सब क्लॉज 5 आणि सेक्शन 23 सब क्लॉज 6. तर हे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1950 मधले 1950 हा सुद्धा एक इम्पॉर्टंट आहे कारण कन्फ्युजन कधी कधी होऊ शकतं रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1950 किंवा 1951. तर ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, ज्या वेळेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया किंवा वोटर ID कार्डचा डेटा आधार कार्ड बरोबर आपल्याला ज्यावेळेस किंवा डेटाबेस बरोबर लिंक करायचा आहे तर त्यावेळेस रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1950 मध्ये चेंजेस करायचे आहेत आणि स्पेसिफिक जर सेक्शन बघितले तर इट इज असोसिएटेड विथ सेक्शन 23 सब क्लॉज 4, 5 अँड 6. ठीक आहे. याच्यामध्ये जो कोणी इलेक्ट्रॉल रजिस्ट्रेशन ऑफिसर वगैरे असेल ना तर त्याला या ठिकाणी ऑथॉरिटी देण्यात आलेली आहे तुमचा जे काही इंडिव्हिज्युअलला आधार कार्डच्या रिलेटेड डाटा व्हेरिफिकेशन करण्यासाठी. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय की सुप्रीम कोर्टचं जजमेंट मी तुम्हाला सांगितलं जी निरंजन वर्सेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया 2023 ची केस आहे. तर याच्यामध्ये सुप्रीम कोर्टनं काय सांगितलं होतं की हा जो डेटा आहे तर हा व्हॉलंटरी बेसिसवर असला पाहिजे. ठीक आहे. याच्यामध्ये ऑप्ट आउटचं ऑप्शन सुद्धा प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे, म्हणजे असे जे काही मतदार वगैरे तर त्यांना याच्यामध्ये रजिस्ट्रेशन वगैरे करायचं नाहीये तर याच्यामधनं ते ऑप्ट आउट सुद्धा करू शकतात. प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह जर बघितलं एकतर याच्यामध्ये विचारले जाण्याची शक्यता वगैरे काय आहे, जर क्वेश्चन जर बघितलं हा लॉ विचार जाण्याची शक्यता आहे, म्हणजे अशा प्रकारची जर एक्सरसाइज इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं जर कॅरीड आउट केली लिंकिंग ऑफ वोटर ID कार्ड विथ रिस्पेक्ट टू अलॉंग विथ आधार डेटाबेस तर याच्यामध्ये कोणकोणत्या ऍक्टच्या रिलेटेड चेंजेस करण्याची गरज आहे. तर मग त्याच्यामध्ये रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1951 म्हणा किंवा 50 म्हणा किंवा आधार ऍक्ट 2060 म्हणा किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट अशा प्रकारचे त्या ठिकाणी ऑप्शन्स वगैरे ज्यावेळेस असतील तर आपला आन्सर काय असणार आहे, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1950 हे आन्सर असणार. ठीक आहे. कन्फ्युजन होण्याचे चान्सेस कधी येतं, आधार ऍक्ट ज्यावेळेस प्रोव्हाइड केला जाईल किंवा रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1951 त्या ठिकाणी प्रोव्हाइड केला जाईल. स्पेसिफिक जे काही सेक्शन्स वगैरे याच्यामध्ये असोसिएटेड आहेत रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1950 त्याच्यामध्ये सुद्धा क्वेश्चन विचारले जाण्याची शक्यता वगैरे आहे किंवा हा जो इनिशिएटिव्ह आहे किंवा हा जी एक्सरसाइज आहे तर ही व्हॉलंटरी बेसिसवर आहे का कंपल्सरी हे सुद्धा विचारले जाण्याची शक्यता आहे. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने ह्या आर्टिकलमध्ये जर बघितलं तर आपल्याला GS2 मध्ये जो काही आपला ट्रान्सपरन्सीचा आणि प्रायव्हसी कन्सर्नच्या रिलेटेड जो काही इश्यू आहे तर याच्या अंडरखाली आपण काय करू शकतो, या टॉपिकला कनेक्ट करू शकतो. याच्यामध्ये ना दोन प्रकारचे आर्ग्युमेंट्स इथं आर्टिकलमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत.
म्हणजे ही जी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची ही काही एक्सरसाइज आहे त्याच्या फेवरमध्ये एक आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये एक. जे फेवरमध्ये सांगतात त्यांचं म्हणणं काय आहे की याच्यामुळे काय होईल, जे काही डुप्लिकेट वोटर्स वगैरे आहेत किंवा त्यांच्या ज्या एंट्रीज वगैरे आहेत किंवा जे फ्रॉडुलंट वोटर्स आहेत की जे मल्टिपल टाइम्स काय करतात, वेगवेगळ्या ठिकाणी हे मल्टिपल वोटिंग वगैरे करतात, तर अशावर ह्या एक्सरसाइजमुळे आळा बसेल. दुसरी गोष्ट म्हणजे काय की जे काही इलेक्ट्रोल रोलचं मॅनेजमेंट वगैरे आहे तर हे सुद्धा काय होईल म्हणजे का याच्यामधनं इम्प्रूव्ह होईल. तर हे 2 बेनिफिट याच्यामध्ये सांगितलेले आहेत. आणि अल्टिमेटली तिसरा बेनिफिट काय की याच्यामधनं जे काही डेमोक्रेसी आहे किंवा ग्रासरूट डेमोक्रेसी आहे विथ रिस्पेक्ट टू द पीपल पार्टिसिपेशन, तर हे सुद्धा लार्जर गोल याच्यामधनं प्रूव्ह होणार आहे किंवा ते सिग्निफिकंटली अचीव्ह होणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आर्ग्युमेंट अगेन्स्ट जर बघितलं तर बेसिकली जसं तुम्हाला मी सांगितलं, प्रायव्हसीचे रिलेटेड कन्सर्न्स म्हणजे याच्यामध्ये जो आधारच्या रिलेटेड डेटा वगैरे आहे तर तो मिसयूज होण्याची शक्यता वगैरे आहे. आणि ज्यावेळेस हे मिसयूज होण्याची शक्यता असते तर ते वोटरचं जे काही प्रोफाइलिंग वगैरे असेल किंवा याच्या रिलेटेड जे काही राईट्स वगैरे असेल, ज्याला आपण डिसएनफ्रेंचाइजमेंट असं म्हणतो, म्हणजे हक्कभंगाचे राईट्स वगैरे असोसिएटेड विथ द व्होट्स. ठीक आहे. तर ते सुद्धा याच्यामधनं काय होतील की बाधित होण्याचे चान्सेस या अशा प्रकारच्या एक्सरसाइजमुळे होण्याची शक्यता वगैरे आहे. आर्टिकलमध्ये त्याच्या पुढे जाऊन काय करण्यात आलेलं आहे म्हणजे हे टाळण्यासाठी जे काही हक्कभंगाचे घटना वगैरे असतील म्हणा किंवा प्रायव्हसीच्या रिलेटेड डेटाचं व्हायोलेशन वगैरे असेल किंवा डेटा लीक जर असेल तर त्याच्या रिलेटेड रिकमेंडेशन सुद्धा प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. पहिलं रिकमेंडेशन म्हणजे काय की स्ट्रॉंग डेटा प्रोटेक्शन लॉ आहे ना तो असण्याची गरज आहे आणि त्याच्यामध्ये स्ट्रॉंग इफेक्टिव्ह पनिशमेंट सुद्धा प्रोव्हाइड करण्याची गरज आहे. दुसरं रिकमेंडेशन याच्यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे अशा प्रकारच्या एक्सरसाइजमध्ये म्हणजे ह्या एक्सरसाइज व्हॉलंटरी असल्यामुळं त्यांना कंपल्सरी न म्हणजे केलं न जावं किंवा गव्हर्नमेंटच्या प्रेशर खाली सिटीजननं ते कंपल्सरी न केलं जावं याच्यासाठी काय करण्यात यावं किंवा त्यांचे जे राईट्स वगैरे आहेत तर ते मिसयूज रोखण्यापासून त्यांना काय करण्यात यावं की एक प्रकारची जी काही इंडिपेंडंट ओव्हरसाईट मेकॅनिझम म्हणा किंवा एक प्रकारचं इंडिपेंडंट ओव्हरसाईट एजन्सी म्हणा तर ती सुद्धा एस्टॅब्लिश करण्याची गरज आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही एक्सरसाइज कॅरीड आउट करतं तर त्यांना जे काही एक्झिक्युटिव्ह आहेत ते त्यांना प्रेशराईज न करता हे त्यांनी स्वतःचं जे काम आहे ते इंडिपेंडेंटली कंडक्ट केलं जावं. त्या सुद्धा काय करणं आहे की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला तर त्यांच्या ॲटोनॉमीच्या पर्स्पेक्टिव्ह त्यांना स्ट्रेंथन करण्याची गरज आहे. म्हणजे हे 3 इम्पॉर्टंट रिकमेंडेशन याच्यामध्ये सांगितलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट आर्टिकल आहे. बेसिकली ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे जसं मी तुम्हाला सांगतो की इंडियन एक्सप्रेसनं काय केलं होतं, गुड गव्हर्नन्सच्या रिलेटेड अवॉर्ड्स जे प्रेझेंट केले होते डिस्ट्रिक्ट कलेक्टरला, तर याच्यामध्ये राजस्थानमधली सुलमपूर डिस्ट्रिक्टमधली एक केस स्टडी आहे. तर इथल्या डिस्ट्रिक्ट कलेक्टरनं काय केलं होतं, जे काही पर्सन विथ डिसॅबिलिटीज आहेत तर त्यांच्या रिलेटेड जे काही असिस्टेड टेक्नॉलॉजी म्हणा किंवा जे काही इन्स्ट्रुमेंट वगैरे असतील म्हणजे फॉर एक्झाम्पल व्हीलचेअर्स असतील किंवा त्यांना जे काही सपोर्टिव्ह केअर्स असण्यासाठी जे काही इन्स्ट्रुमेंट त्यांना प्रोव्हाइड केले जातात ना तर त्यांचं इफेक्टिव्हली डिस्बर्समेंट कशा पद्धतीनं केलं तर हे बेसिकली ह्या केस स्टडीमधनं सांगतं. तिथल्या डिस्ट्रिक्ट कलेक्टरनं म्हणजे राजस्थानमधल्या सुलंबर डिस्ट्रिक्ट कलेक्टरनं त्यांनी काय केलं होतं, संबळ अभियान इनिशिएटिव्ह नावाचं एक इनिशिएटिव्ह स्टार्ट केलं होतं. ठीक आहे. आणि हे इनिशिएटिव्ह कोणासाठी आहे, पर्सन विथ डिसॅबिलिटीज म्हणून त्या लोकांसाठी वगैरे आहे. याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आर्टिफिशियल लिम्स वगैरे असतील किंवा बाकीचे जे काही सपोर्टिव्ह केअर वगैरे असेल तर त्यांच्यासाठी ते प्रोव्हाइड करण्यात आलेले होते. ठीक आहे. अशा प्रकारचे जे एक्झाम्पल्स वगैरे असतील ना म्हणजे गव्हर्नमेंटचे जे काही इंटरव्हेन्शन असतील विथ रिस्पेक्ट टू द मार्जिनलाइज कम्युनिटी किंवा मार्जिनलाइज सेक्शन ऑफ सोसायटी तर त्या ठिकाणी तुम्ही ॲज अ एक्झाम्पल्स म्हणून हे कोट करू शकता, संबळ अभियान इनिशिएटिव्ह इन राजस्थान. ठीक आहे. एसे रायटिंगमध्ये सुद्धा तुम्ही पर्सन विथ डिसॅबिलिटीच्या रिगार्डिंग हा जर तुम्हाला स्ट्रॉंग इनिशिएटिव्ह म्हणून तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, एक पॉझिटिव्ह इनिशिएटिव्ह म्हणून तुम्ही त्या ठिकाणी सजेस्ट करू शकता की कसं इफेक्टिव्हली डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशननं रिसोर्सेसचा इफेक्टिव्ह यूज करून त्यांना जे काही असिस्टेड त्यांचे इन्स्ट्रुमेंट वगैरे तर ते प्रोव्हाइड करण्यात आले होते. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपला आर्टिकल आहे. बेसिकली ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय, हे कोटेशन आहे आणि ह्या कोटेशनमध्ये काय सांगितलेलं मी तुमच्यासाठी कोटेशन रीड करतो. डेमोक्रेसी कॅन नॉट एक्झिस्ट विदाउट रिस्पेक्ट फॉर द आयडेंटिटी अँड वर्थ ऑफ कल्चर अँड पीपल्स. म्हणजे बेसिकली ह्या कोटेशन जर कंटेक्स्ट बघितला त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, डेमोक्रेसी जर थ्राईव्ह करायची असेल किंवा त्याचं जे ट्रू मिनिंग वगैरे असेल किंवा त्याला जर लॉंग टर्ममध्ये त्याला जर एक्झिस्ट करायचं असेल तर ही जोपर्यंत एक्झिस्ट करत नाही जोपर्यंत आपण काय करू माहिती आहे का की लोकांची जी काही आयडेंटिटी वगैरे आहे ती आणि दुसरं म्हणजे काय की त्यांचे कल्चर्स किंवा त्यांचे जे काही राईट्स वगैरे आहेत ना ते त्यांना प्रोव्हाइड करत नाहीत. सिमिलर जे कोटेशन होतं म्हणजे फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, डेमोक्रेसी इज नॉट जस्ट अ पॉलिटिकल एक्सरसाइज. म्हणजे वोटिंग करणं म्हणजे निवडून येणं किंवा निवडून देणं ही फक्त डेमोक्रेसी नाहीये. त्याच्याबरोबर काय माहितीये का की लोकांच्या आयडेंटिटी प्रिझर्व करणं म्हणजे
फॉर एक्झाम्पल एखाद्या सोसायटीचा जर आपण विचार केला तर सोसायटीमध्ये दोन्ही प्रकारचे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप्स वगैरे असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मार्जिनाइज कम्युनिटी म्हणा किंवा डिसएडव्हान्टेज कम्युनिटी म्हणा किंवा फॉर एक्झाम्पल अप्पर कास्ट लोअर कास्ट म्हणा किंवा मायनॉरिटी किंवा मेजॉरिटी वगैरे म्हणा. अशा प्रकारचं जे काही सोसायटीचं कंपोजिशन वगैरे असतं ना, तर इच अँड एव्हरी पीपलला जोपर्यंत आपण आयडेंटिटी वगैरे प्रोव्हाइड करत नाही किंवा त्यांच्या हक्कासाठी किंवा त्यांच्यावर होणारे अत्याचार आपण टाळत नाही किंवा त्यांना इक्वॅलिटी किंवा जस्टिस प्रोव्हाइड करत नाही ना, त्यांची आयडेंटिटी, ठीक आहे, तोपर्यंत आपण डेमोक्रेसी जी आहे ना, तर ही ट्रू सेन्समध्ये समजा सक्सेसफुल झाली आपण तोपर्यंत म्हणू शकत नाही. सिमिलरली त्यांना देण्यात येणारे जे काही कल्चरल राईट्स असतील किंवा त्यांचे जे काही आयडेंटिटी वगैरे असतील ना, तर तोपर्यंत म्हणजे जोपर्यंत आपण त्यांना प्रिझर्व करत नाही तोपर्यंत आपण त्यांना काय म्हणू शकतो, ट्रू डेमोक्रेसी असं म्हणत नाही. सिमिलर जर ह्या कोटेशनच्या बेसिसवर आपल्याला जर कोटेशन बघायचं असेल तर डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी सुद्धा काय केलं होतं की डेमोक्रेसीच्या रिलेटेड एक सिमिलर कोटेशन त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं होतं. म्हणजे त्याचा इसेन्स जो आहे ना हा सेम आहे. म्हणजे डेमोक्रेसी फक्त काय आहे की पॉलिटिकल पार्टिसिपेशन नाही की ज्याच्यामध्ये वोट केलं की आपण डेमोक्रेसी म्हणजे सक्सेसफुल केली, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्याबरोबर सोशो इकॉनॉमिक बाकीचे जे काही फॅक्टर्स वगैरे ते सुद्धा याच्यामध्ये कन्सिडर करण्याची गरज आहे. असं ह्या कोटेशनचा इसेन्स वगैरे आहे. डेमोक्रेसी इज नॉट जस्ट मेअरली अ फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, इट इज प्रायमरली अ मोड ऑफ असोसिएशन ऑफ लिव्हिंग ऑफ कॉन्जुगेटेड कम्युनिकेटेड एक्सपिरियन्स. इट इज इसेन्शियली अन ॲटिट्यूड ऑफ रिस्पेक्ट अँड रेव्हरन्स टुवर्ड्स द फेलोमेन. म्हणजे जे काही सोसायटीमध्ये असणारे फेलोमेन्स किंवा सिटिझन्स वगैरे आहेत तर त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला रिस्पेक्ट शो करणं आणि रिव्हरन्स शो करणं, तर हेच बेसिकली काय की हे ट्रू डेमोक्रेसी आहे. म्हणजे फक्त जस्ट गव्हर्नमेंट फॉर्म करणं किंवा वोटिंग प्रोसेसमध्ये पार्टिसिपेशन जास्तीत जास्त वाढवणं किंवा मतदान करणं हे फक्त डेमोक्रेसी नाहीये. तर त्यांच्या जे काही मार्जिनाइज कम्युनिटी वगैरे आहेत किंवा डिसएडव्हान्टेज सेक्शन ऑफ सोसायटी आहे तर त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला की ट्रू रिस्पेक्ट शो करणं हे काय की बेसिकली डेमोक्रेसी आहे. इंडियाचा जर विचार केला तर इंडियामध्ये काय की जे कॉन्स्टिट्यूशनमध्ये राईट्स प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत फंडामेंटल राईट्स विथ रिस्पेक्ट टू द मार्जिनाइज कम्युनिटी, त्याच्यामध्ये त्यांच्या जे काही कल्चरल्स किंवा लिंग्विस्टिक मायनॉरिटीज आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल अंडर आर्टिकल 29 आणि 30, तर हे एक रिप्रेझेंट काय करतं माहितीये का की ट्रू डेमोक्रेसी रिप्रेझेंट करतं. सिमिलरली ज्यावेळेस आपण बाकीच्या कंट्रीचा विचार करतो म्हणजे फॉर एक्झाम्पल आफ्रिका म्हणा किंवा US मध्ये म्हणा, आफ्रिकेचा जर विचार केला तर नेल्सन मंडेला यांचं काय म्हणणं होतं की पर्सनला म्हणजे जे काही त्यांची रिस्पेक्ट आहे ना ती सुद्धा प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे की डेमोक्रेसी टू बी बिल्ट ऑन इक्वली अँड रिस्पेक्ट फॉर द ऑल रेशियल अँड इथनिक ग्रुप. तर त्यांच्यानुसार सुद्धा काय होतं माहितीये का, त्यांनी जे ट्रूथ आणि रिकन्सिलेशन कमिशन जे फॉर्म केलं होतं ना, तर बेसिकली हे कशासाठी फॉर्म केलं होतं की प्रत्येकाला इक्वॅलिटी आणि रिस्पेक्ट प्रोव्हाइड करण्यात यावा अगेन्स्ट द रेशियल अँड इथनिक जे काही डिस्क्रिमिनेशन त्या ठिकाणी होत होतं आफ्रिकन सोसायटीमध्ये त्याच्या अगेन्स्टमध्ये. त्यानंतर युनेस्कोचं प्रोटेक्शन ऑफ इंडिजिनस कल्चरच्या रिलेटेड जो काही इनिशिएटिव्ह आहे म्हणजे ऑन द राईट्स ऑफ इंडिजिनस पीपल हा सुद्धा काय रिप्रेझेंट करतो की डेमोक्रेसीचं ट्रू मिनिंग रिप्रेझेंट करतो. सिमिलरली मार्टिन लुथर किंग यांनी जे काही सिव्हिल राईट मुवमेंट चालू केली होती विथ रिस्पेक्ट टू द रेशियल डिस्क्रिमिनेशन इन USA, तर ते सुद्धा काय रिप्रेझेंट करतं की डेमोक्रेसीचं ट्रू मिनिंग रिप्रेझेंट करतं. किंवा कॅनडामधलं जे काही मल्टीकल्चरलिझमच्या रिलेटेड पॉलिसी आहे 1971ची, तर ही सुद्धा काय रिप्रेझेंट करते डेमोक्रेसीचं ट्रू मिनिंग रिप्रेझेंट करते. ठीक आहे, अशा प्रकारचे जे काही कोटेशन्स वगैरे असतात ना, तुम्ही डायरेक्टली काय करू शकता माहिती आहे का, आयदर फॉर एक्झाम्पल सोसायटीच्या रिलेटेड GS1 मधनं सोसायटीच्या रिलेटेड किंवा GS2 मध्ये डेमोक्रेसीच्या रिलेटेड म्हणजे एकतर पार्टिसिपेटेड डेमोक्रेसी म्हणा किंवा गुड गव्हर्नन्सच्या रिलेटेड म्हणा किंवा एसे मध्ये जर डेमोक्रेसीच्या रिलेटेड तुम्हाला जर टॉपिक वगैरे त्या ठिकाणी मेन्शन्स करायचं असेल तर आयदर तुम्ही हे कोटेशन्स मेन्शन करू शकता किंवा डॉक्टर बी आर आंबेडकर यांचा सुद्धा कोटेशन्स त्या ठिकाणी मेन्शन्स करू शकता. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आपलं आर्टिकल आहे बेसिकली वुमन पॉलिटिकल पार्टिसिपेशनच्या रिलेटेड हे आर्टिकल आहे. आर्टिकलचा जर कंटेक्स्ट बघितला तर बेसिकली आर्टिकलमध्ये 2 डायमेन्शन्स याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलेले आहेत. एक म्हणजे काय की जे काही वुमनचं पॉलिटिकल पार्टिसिपेशन आहे त्याच्या रिलेटेड जे काही फॅक्टर्स वगैरे त्यांना अफेक्ट करतात म्हणजे फॉर एक्झाम्पल वोटिंग बिहेवियर असेल म्हणजे एखादी पर्टिक्युलर वुमन कशा पद्धतीने वोट करते किंवा त्याच्या रिलेटेड जे काही कास्ट असेल समजा म्हणजे फॉर एक्झाम्पल नॉर्मल जर वुमनला कन्सिडर केलं तर वुमनचं वोटिंग बिहेवियर कसं असतं. त्यानंतर पर्टिक्युलरली जे काही समजा कास्टमध्ये म्हणा त्यानंतर इथनिसिटी म्हणा किंवा ट्राईब्समधल्या जे काही वुमन्स वगैरे असतात तर पर्टिक्युलरली त्यांचं वोटिंग बिहेवियर कशा पद्धतीने चेंज होतं किंवा पॉलिटिकल अफिलिएशन जे असतं तर ते सुद्धा वुमनचं पर्टिक्युलरली पार्टी रिलेटेड म्हणजे काँग्रेसच्या ज्या काही पॉलिसी असतील त्यांना कशा पद्धतीने वुमेन अफेक्ट होतात, BJPचा जे काही अजेंडा वगैरे असेल त्या पद्धतीने वुमेन कशा पद्धतीने अफेक्ट होतात किंवा ज्या काही रिजनल पॉलिटिकल असतील फॉर एक्झाम्पल तामिळनाडूमधल्या जे काही पार्टी असतील किंवा रिसेंटली दिल्लीमधले जे काही आप गव्हर्नमेंट वगैरे असेल तर त्यांनी कशा पद्धतीने वुमेन्सला टार्गेट केलं होतं आणि त्यांचं जे काही वोटिंग बिहेवियर आहे ते कशा पद्धतीने इन्फ्लुएन्स केलं होतं
तर ह्या आर्टिकलमधनं बेसिकली याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर बाकीचे जे काही सोशो पॉलिटिकल फॅक्टर्स वगैरे असतील, म्हणजे आयडेंटिटी फॅक्टर्स वगैरे असतील किंवा इन्स्टिट्यूशनल पॉलिसी वगैरे असतील, तर ते कशा पद्धतीनं वुमनचं पार्टिसिपेशन म्हणा किंवा एंगेजमेंट म्हणा हे इलेक्टोरल प्रोसेसमध्ये ते इन्क्लूड करण्यासाठी प्रयत्न करतं, हे सुद्धा ह्या आर्टिकलमध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे. बेसिकली आर्टिकलमध्ये जर डायमेन्शन्स आपण बघितले तर सुरुवातीला याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की एक पॅराडॉक्स प्रेझेंट करण्यात आलेला आहे. पॅराडॉक्स म्हणजे काय, ज्या काही विरोधाभासी सिच्युएशन्स वगैरे असतात त्या ओव्हरऑल जर विचार केला, म्हणजे हिस्टॉरिकल जर विचार केला बिफोर इंडिपेंडन्स, तर वुमनचं जे काही पार्टिसिपेशन होतं आणि त्यांचं जे काही रिप्रेझेंटेशन होतं, म्हणजे काय दोन गोष्टी याच्यामध्ये लक्षात ठेवण्याची गरज आहे. म्हणजे दोन जे काही कीवर्ड्स आहेत ना याच्यामध्ये डिफरन्शिएशन करण्याची गरज आहे. एक तर आहे पार्टिसिपेशन आणि दुसरं आहे रिप्रेझेंटेशन. आर्टिकलचा मेन जो कंटेक्स्ट आहे ना किंवा त्यांचा जो मेन त्यांचा जो इश्यू आहे, त्यांचं म्हणणं काय माहिती आहे का, वुमनचं पार्टिसिपेशन तर याच्यामध्ये पॉलिटिकल सिस्टीममध्ये त्याच्यामध्ये वाढलेलं आहे, पण त्यांचं जे काही रिप्रेझेंटेशन आहे ना, म्हणजे इन टर्म्स ऑफ लिडरशिप रोल, तर हे तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं नाही. मग त्याच्यासाठी त्यांनी काय सांगितलेलं आहे की ज्या काही फॅक्टर्स वगैरे रिस्पॉन्सिबल ते याच्यामध्ये मेन्शन्स केलेले आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं, हिस्टॉरिकलचं कंटेक्स्ट जर विचार केला तर इंडियाचं जे काही पॉलिटिकल एंगेजमेंट होती किंवा जे काही इंडियन फ्रीडम मुवमेंट होते त्याच्यामध्ये त्यांचं पार्टिसिपेशन सुद्धा होतं आणि रिप्रेझेंटेशन सुद्धा होतं. रिप्रेझेंटेशनच्या पर्स्पेक्टिव्ह जर विचार केला तर सरोजिनी नायडू यांचं रिप्रेझेंटेशन होतं किंवा जे काही अदर वुमन लिडर्स वगैरे असतील यांचं रिप्रेझेंटेशन आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. सिमिलरली आता जर विचार केला, म्हणजे फॉर एक्झाम्पल डेव्हलप्ड कंट्रीज किंवा बाकीच्या ज्या काही इंडियासारख्या डेव्हलपिंग कंट्रीज वगैरे, म्हणजे इंडिया पर्टिक्युलरली इंडिया यांचा जर विचार केला, वुमनचं पॉलिटिकल पार्टिसिपेशन वाढवण्यासाठी किंवा तो जो काही जेंडर गॅप आहे पॉलिटिकल पार्टिसिपेशन मध्ये कमी करण्यासाठी ही जी सुरुवात झाली होती ना अदर दॅन इंडिया, तर ही 1990च्या काळामध्ये सुरुवात झाली होती. आणि भारतात जर विचार केला तर ही रिसेंटली आपल्याला हा ट्रेंड 2010च्या नंतर आपल्याला हे बघायला मिळतो, म्हणजे 21व्या शतकामध्ये हा ट्रेंड आपल्याला बघायला मिळतो. याच्यामध्ये जर काही इश्यूज वगैरे आपण जर बघितले तर बेसिकली त्यांना जर म्हणजे त्यांना राईट तर प्रोव्हाइड केलेला आहे पॉलिटिकल पार्टिसिपेशन करण्याचा, पण डिसिजन मेकर्स म्हणून त्यांना राईट्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. मग बेसिकली हे काय सांगतं माहिती आहे का की वुमनचं जे काही रिप्रेझेंटेशन आहे विथ रिस्पेक्ट टू द लेजिस्लेचर वगैरे, मग बाकीचे जे काही रिझर्वेशन बिल्स असतील तर हे त्याच्यामध्ये वाढवण्याची गरज आहे. तर हे आर्टिकलचा मेन कॉन्टेक्स्ट वगैरे आहे. फॅक्टर्सचा जर पर्टिक्युलरली विचार केला तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की पॉलिटिकल पार्टीज ज्या आहेत ना बेसिकली हे काय करतात की वुमनला पॅसिव्ह बेनिफिशरीज म्हणून कन्सिडर करतात. ठीक आहे, पॅसिव्ह बेनिफिशरीज रादर दॅन ऍक्टिव्ह डिसिजन मेकर, म्हणजे डिसिजन मेकरमध्ये त्यांना वाव कमी आहे, फक्त ते काय कन्सिडर करतात वुमनला ॲज अ वोटर म्हणून कन्सिडर करतात. ठीक आहे, म्हणजे हा जो पॉलिटिकल पार्टीचा जो काही बिहेवियर आहे तर बेसिकली हा आपल्याला कशामध्ये दिसून येतो की गव्हर्नमेंटच्या जे काही डिफरंट स्कीम वगैरे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल उज्ज्वला योजना असेल किंवा प्रधानमंत्री आवास योजना वगैरे असेल, तर ह्या योजना त्यांना कशासाठी प्रोव्हाइड करण्यात आल्या होत्या, त्यांचं जे काही इलेक्ट्रॉल सपोर्ट वगैरे आहे वुमनचा तर त्या पर्टिक्युलर पार्टीला मिळावं म्हणून त्यासाठी. ठीक आहे, त्याच्या पुढचा जो काही म्हणजे एम आहे, म्हणजे त्याच्यानंतर वुमन एम्पॉवरमेंट म्हणा फ्रॉम पॉलिटिकल पार्टिसिपेशन टू द पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन, तर याचा तो ब्रॉडर ऑब्जेक्टिव्ह नव्हता. म्हणजे याच्यामध्ये फक्त काय होतं की त्यांचं पार्टिसिपेशन किंवा त्यांचा जो काही वोट बँक आहे ना तर त्याचा यूज करून घेणं रादर दॅन पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन, म्हणजे रिप्रेझेंटेशनला याच्यामध्ये खूप कमी वाव प्रोव्हाइड करण्यात आला होता. दुसरी गोष्ट म्हणजे काय, याच्यामध्ये फॅक्टर्स प्रोव्हाइड करण्यात आले होते सॉरी पॅट्रियार्कल जे काही नरेटिव्ह वगैरे आहेत विथ रिस्पेक्ट टू द पॉलिटिकल स्ट्रक्चर, तर हे सुद्धा काय रिइन्फोर्स करतात माहिती आहे का, जे काही वुमन वगैरे आहेत ना हे फक्त डिपेंडंट वोटर आहेत, म्हणजे ॲटोनॉमस इंडिव्हिज्युअल त्यांना कन्सिडर करण्यापेक्षा पॉलिटिकल पार्टीज मधले जे काही पॅट्रियार्कल नरेटिव्ह आहेत हे सुद्धा काय सजेस्ट करतं, ते फक्त डिपेंडंट वोटर्स वगैरे आहेत. याच्यामध्ये जर फॅक्टरचा जर विचार केला तर बेसिकली काही इम्पॉर्टंट फॅक्टर्स याच्यामध्ये सजेस्ट करण्यात आलेले आहेत. एक तर म्हणजे काय की वुमनची जी काही इकॉनॉमिक डिपेंडन्सी असते तर ही काय की मेल डिपेंडंट वुमेन असतात, त्यामुळे त्यांना इंडिपेंडेंटली डिसिजन घेणं हे अवघड जातं. दुसरी गोष्ट याच्यामध्ये आर्टिकलमध्ये मेन्शन करण्यात आलेली आहे की वुमनचं काय होतं की मायग्रेशन होतं, म्हणजे ते काय करतात माहिती का की मेल बरोबर त्यांचं मायग्रेशन होतं, म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो की फोर्सफुल किंवा अनविलफुल मायग्रेशन. तर ह्या मायग्रेशनमुळे सुद्धा काय होतं की वुमनची जी काही ॲबिलिटी आहे इफेक्टिव्हली एंगेज होण्याची पॉलिटिकल पार्टीमध्ये किंवा त्या पॉलिटिक्समध्ये किंवा लोकल पॉलिटिकल डायनामिक्समध्ये, ते ही त्याच्यामुळे सुद्धा काय होते की अफेक्ट होते. आणि तिसरा फॅक्टर याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलेला आहे वर्क फोर्समध्ये त्यांचं जे काही पार्टिसिपेशन असेल किंवा फायनान्शियल इंडिपेंडन्स असेल, तर ह्या फॅक्टर्समुळे सुद्धा काय होतं की त्यांचं जे काही स्ट्रॉंग इन्फ्लुएन्स आहे पॉलिटिकल एजन्सीजवर इकॉनॉमिकली त्या एम्पॉवर्ड नसल्यामुळं त्यांच्यामध्ये असणारी जी डिसिजन मेकिंगची कॅपॅसिटी ती सुद्धा काय होते माहिती काय याच्यामुळे अफेक्ट होते. याच्यामध्ये
आर्टिकलमध्ये हे जे काही प्रॉब्लेम्स वगैरे आहेत म्हणजे पॉलिटिकल पार्टिसिपेशन आणि रिप्रेझेंटेशनचा जो काही इश्यू आहे तर त्याला सॉल्व्ह करण्यासाठी काही वे फॉरवर्ड सजेस्ट करण्यात आलेले आहेत. जसं की फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये सांगितलेलं आहे जे काही इन्स्टिट्यूशन वगैरे आहेत त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये चेंजेस करण्याची गरज आहे. मग कशा पद्धतीने चेंजेस करण्याची गरज आहे, ज्या काही पॉलिटिकल पार्टीज वगैरे आहेत तर त्यांनी व्हॉलंटरीली किंवा फोर्सफुली त्यांच्या याच्यामध्ये अजेंडामध्येच त्यांनी असं केलं पाहिजे जे काही इंटरनल पार्टी डेमोक्रेसी किंवा इंटरनल पार्टी कोटास वगैरे असतात ना त्याच्यामध्ये त्यांनी फिमेल लिडरशिपच्या रिलेटेड पर्टिक्युलरली त्या ठिकाणी कोटा प्रोव्हाइड केला पाहिजे किंवा पर्पजफुली वुमेन कॅन्डिडेट वगैरे असतात ना जे मेजर पॉलिटिकल पार्टीज त्यांनी काय केलं पाहिजे, त्यांचं पार्टिसिपेशन त्या ठिकाणी वाढवलं पाहिजे. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय की अशा प्रकारचे मतदारसंघ ज्या ठिकाणावरनं वुमेनचं रिप्रेझेंटेशन वाढलेलं आहे किंवा अशा प्रकारच्या मतदारसंघामधनं वुमेन त्या ठिकाणी फील्ड केलेले असतील तर त्या ठिकाणी पॉलिटिकल फंडिंगसाठी जास्त त्या ठिकाणी प्रोव्हिजन्स करण्यात यावं असं सुद्धा एक प्रोव्हिजन ह्या आर्टिकलमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. आणि लास्टचं प्रोव्हिजन म्हणजे काय की याच्यामधनं जे काही एज्युकेशनच्या रिलेटेड प्रोग्राम्स असतील किंवा अवेअरनेस रिलेटेड प्रोग्राम्स असतील विथ रिस्पेक्ट टू देअर पार्टिसिपेशन आणि त्याच्या रिलेटेड जे काही सिग्निफिकन्स असतील तर हे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये करण्याची गरज आहे, ज्याच्यामुळे काय होईल अल्टिमेटली त्यांचं पार्टिसिपेशन याच्यामधनं वाढेल. ठीक आहे. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह जर विचार केला तर हा इश्यू आपल्याला GS1 मध्ये जे काही वुमन एम्पॉवरमेंटचा जो इश्यू आहे तो आणि GS2 मध्ये जे काही गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत तर त्या गव्हर्नमेंटच्या स्कीम कशा पद्धतीने समजा एखाद्या मार्जिनलाइज सेक्शनवर म्हणा किंवा पर्टिक्युलर व्हर्नेबल सेक्शन्सवर कशा पद्धतीने अफेक्ट होतात तर ह्याला आपण काय करू शकतो, कनेक्ट करू शकतो. ठीक आहे. किंवा एसएच्या पर्स्पेक्टिव्ह सुद्धा याच्यामध्ये जो डेटा किंवा एक्झाम्पल्स प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की तामिळनाडू, केरळ किंवा वेस्ट बेंगॉलमध्ये वुमनचं पार्टिसिपेशन कशा पद्धतीने किंवा त्या रिजनल पार्टीज कशा पद्धतीने त्यांच्या जेंडर बेस जे आहे त्याच्यावर फोकस वगैरे करतात किंवा सोशल वेलफेअर प्रोग्राम्स असतील किंवा वुमन इलेक्ट्रॉल इन्फ्लुएन्स वगैरे असेल म्हणजे ज्या काही गव्हर्नमेंटच्या स्कीम्स वगैरे असतील त्या सुद्धा कशा पद्धतीने त्यांना पोर्ट्रे करतात किंवा त्यांना ते बघण्याचा प्रयत्न करतात तर ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही काय करू शकता, कनेक्ट करू शकता. एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह म्हणजे मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह जर क्वेश्चन जर बघितले तर अशा प्रकारचे क्वेश्चन विचारण्याची शक्यता एक्झाममध्ये जास्त आहे. म्हणजे हा जो टॉपिक आहे ना हा एव्हरग्रीन आहे. म्हणजे एक्झाममध्ये आयदर आपल्याला GS1 मध्ये म्हणा किंवा GS2 मध्ये म्हणा किंवा एसए मध्ये म्हणा किंवा पर्टिक्युलरली जर ऑप्शनलच्या रिलेटेड एखादा सब्जेक्ट वगैरे असेल त्याच्यामध्ये जर हे डायमेन्शन्स वगैरे असतील किंवा हा जर टॉपिक असेल वुमनच्या रिलेटेड तर 100% चान्सेस असतात की अशा प्रकारचे जे काही क्वेश्चन्स वगैरे किंवा इश्यू आहेत ते कुठे ना कुठेतरी अपिअर होण्याचे. क्वेश्चन जर बघितला तर असे विचारण्याची शक्यता आहे डिस्कस द सोशल अँड कल्चरल बॅरियर्स दॅट हिंडर्स वुमन्स पॉलिटिकल पार्टिसिपेशन इन इंडिया, सजेस्ट मेजर्स टू ॲड्रेस दिस चॅलेंजेस. ठीक आहे. किंवा कशा पद्धतीनं कास्ट, क्लास किंवा रिजनल फॅक्टर्स जे आहेत ना हे वुमनचं व्होटिंग बिहेवियर इंडियामध्ये चेंज करतं. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं तामिळनाडूचं एक्झाम्पल्स असेल किंवा बीजेपीचे जे काही पॉलिटिकल अफिलिएशन वगैरे असेल किंवा काँग्रेसचं जे काही अफिलिएशन असेल किंवा रिजनल पार्टी आम आदमी पार्टी यांचं जे काही अफिलिएशन असेल तर हे कशा पद्धतीनं ते चेंज करतं वुमेनचं पर्टिक्युलरली वोटिंग बिहेवियर हे सुद्धा याच्यामधून आपण लिहू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आपलं या ठिकाणी काय करण्यात आलं आहे, स्ट्रॉंग एक्सपेक्टेड कन्क्लुजन प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारचं जे कन्क्लुजन आहे जसं मी तुम्हाला सांगितलं म्हणजे मल्टिपल ठिकाणी तुम्ही हे जे लाईन्स वगैरे आहेत ना ह्या पर्टिक्युलर या कन्क्लुजनमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेल्या तर तुम्ही आन्सर रायटिंगमध्ये ते यूज करू शकता किंवा कन्क्लुजन म्हणून सुद्धा त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकता. आता एवढं मोठं आन्सर रायटिंगमध्ये ज्यावेळेस आपल्याला 150 वर्ड्समध्ये किंवा 250 वर्ड्समध्ये आन्सर लिहायचं असतं तर त्यावेळेस आपल्याला काय की एवढं मोठं कन्क्लुजन त्या ठिकाणी लिहायचं नाही. आयदर फक्त आपल्याला काय करायचं आहे की 3 ते 4 ओळीमध्ये त्या ठिकाणी कन्क्लुजन वगैरे प्रोव्हाइड करायचं. म्हणजे मॅक्झिमम जर विचार केला तर 30 वर्ड्समध्ये 25 किंवा 30 वर्ड्समध्ये ते कन्क्लुजन प्रोव्हाइड आहे. जे तुम्हाला योग्य वाटेल म्हणजे जे वाचल्यानंतर तुम्हाला जे काही लाईन्स वगैरे असे वाटेल की हे पर्टिक्युलरली या इश्यूच्या रिलेटेड वगैरे आहे तर तुम्ही ते काय करू शकता डायरेक्टली कन्क्लुजनमध्ये त्या नोट डाऊन करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट आपला आर्टिकल आहे. बेसिकली ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की इंडियाचा जो काही रोल आहे इंडियन ओशन रोलमध्ये तर तो कशा पद्धतीनं कमी झालेला आहे किंवा त्याला कशा पद्धतीनं इन्स्टिट्यूशनलाइज करण्याची गरज आहे म्हणजे त्याला एक फ्रेमवर्क प्रोव्हाइड करण्याची गरज आहे. तर बेसिकली ह्या आर्टिकलमध्ये सजेस्ट करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये जर आपण जर बेसिक डायमेन्शन जर कन्सिडर केले तर ह्या डायमेन्शनच्या पर्स्पेक्टिव्ह आपण याला काय करू शकतो GS2चा जो काही आपला इंटरनॅशनल रिलेशनचा पार्ट आहे तो किंवा इंडियाचा डॉमिनन्स जो आहे तो कशा पद्धतीने इंडियन ओशनमध्ये आणखी स्ट्रॉंग करण्याची गरज आहे त्या पर्स्पेक्टिव्ह आपण या आर्टिकलला कनेक्ट करू शकतो. स्ट्रॅटेजिक जर इम्पॉर्टन्स बघितलं म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडियन ओशनमध्ये किंवा अदर ज्यावेळेस आपण मरीटाईम रिजन ज्यावेळेस कम्पेअर करतो म्हणजे फॉर एक्झाम्पल पॅसिफिक ओशन असेल किंवा अटलांटिक ओशन्स वगैरे असेल तर त्या ठिकाणी त्यांची काय माहिती आहे का एक इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क आहे. म्हणजे प्रत्येक कंट्रीचं ना विथ रिस्पेक्ट टू देअर ॲडजॉइनिंग ओशन तर त्यांचं एक इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे विथ रिस्पेक्ट टू द इकॉनॉमिक अँड सिक्युरिटीच्या पर्स्पेक्टिव्हनं. म्हणजे कशा पद्धतीनं
अटलांटिक ओशन मध्ये म्हणा किंवा पॅसिफिक ओशन मध्ये म्हणा किंवा नॉर्थ सी मध्ये म्हणा, ठीक आहे. तर त्यांचं जे काही ज्या कंट्रीज वगैरे आहेत बॉर्डरिंग कंट्रीज, त्यांच्यामध्ये कॉपरेशन असण्याची गरज आहे. सिमिलरली त्याच बेसिसवर काय की इंडियन ओशन रिजनमध्ये इंडियाला सुद्धा काय करण्याची गरज आहे, अशा प्रकारचं एक इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क क्रिएट करण्याची गरज आहे. ठीक आहे. याच्यामध्ये इंडियन ओशनमध्ये रिसेंटली जर विचार केला तर जे काही इंडियाचं नेव्हल स्ट्रेंथ आहे ना, तर इंडियानं ते काय की फुल्ली त्याचा उपयोग आतापर्यंत केलेला नाहीये. रिसेंटचा जर ट्रेंड बघितला तर रिसेंटली भारतानं 2016ला काय केलं होतं, इंडियन ओशन कॉन्फरन्स त्या ठिकाणी चालू केली होती. म्हणजे डिप्लोमॅटिक जर वन ऑफ द इनिशिएटिव्ह जर बघितलं इंडियाच्या पर्स्पेक्टिव्हनं, तर हा एक वन ऑफ द एक ग्रेटर अचिव्हमेंट किंवा ग्रेटर स्टार्ट आपण याला म्हणू शकतो बेसिकली. ठीक आहे. तर याच्यामधनं म्हणजे हे जे आपण आत्ताचं जे काही बॅकग्राऊंड बघितलं, म्हणजे इंडियाकडं स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क नाहीये. ज्यावेळेस आपण बाकीच्या कंट्रीज बरोबर किंवा बाकीच्या ओशन बरोबर कम्पेअर करतो, तर त्यांच्याकडे ते स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की आपल्याला असं फ्रेमवर्क का क्रिएट करणं गरजेचं आहे, किंवा याचा जो स्ट्रॅटेजिक सिग्निफिकन्स जो आहे ना इंडियन ओशनचा, ठीक आहे, म्हणजे स्ट्रॅटेजिक म्हणा किंवा इकॉनॉमिक पर्स्पेक्टिव्ह म्हणा, तो सिग्निफिकन्स खूप मोठ्या प्रमाणात आहे कम्पेअर टू द अदर ओशन्स वगैरे. त्यामुळं याच्यामधनं जी काही नीड एस्टॅब्लिश होते ना, तर ती कशासाठी होते की इंडियानं स्ट्रॉंगर स्ट्रॅटेजिक आणि डिप्लोमॅटिक जी फुटप्रिंट आहे ना इंडियाची, तर ती इंडियन ओशन रिजनमध्ये वाढली पाहिजे. तर बेसिकली ही फुटप्रिंट वाढल्यामुळे काय होतं माहिती आहे का, की जी काही त्यामध्ये असलेली ट्रेड स्टॅबिलिटी म्हणा किंवा इंडियाचा जो काही रिजनल इन्फ्लुएन्स म्हणा किंवा सिक्युरिटीच्या रिलेटेड जे काही सिच्युएशन्स वगैरे असेल, तर त्या ठिकाणी इंडिया प्रायमरीली रिस्पॉन्डंट म्हणून त्या ठिकाणी ऍक्ट होऊ शकतो. याच्या रिलेटेड चॅलेंजेस जर बघितलं तर बेसिकली चॅलेंजेसमध्ये काय मेन्शन करण्यात आलेलं आहे, एक तर काय की आपल्याकडे एक इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क नाहीये, त्यामुळे आपल्याला स्ट्रक्चरल अप्रोच त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतात नाही. दुसरी गोष्ट म्हणजे काय की चायनाच्या जे काही पॉलिसीज वगैरे, म्हणजे चायनाचा जो काही इन्फ्लुएन्स आहे इंडियन ओशनमध्ये जो वाढते, म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांच्या जर पॉलिसीचा विचार केला, एक तर स्ट्रिंग ऑफ पर्ल्स पॉलिसी आहे. ठीक आहे. याच्यामध्ये चायना काय करतं की जे काही कंट्रीज आहेत ऍडजॉइनिंग नेबर कंट्रीज आहेत इंडियन ओशनमध्ये, त्यांच्यामध्ये पोर्टमध्ये डेव्हलपमेंट करतं आणि पोर्टच्या डेव्हलपमेंटमध्ये ते काय करतं, इंडियन ओशनमध्ये ते इन्फ्लुएन्स त्यांचा वाढवण्याचा प्रयत्न करतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल श्रीलंका असेल, पाकिस्तान असेल किंवा आफ्रिकनमधले जे काही इम्पॉर्टंट कंट्रीज वगैरे असेल, तर त्या ठिकाणी स्ट्रिंग ऑफ पर्ल्स स्ट्रॅटेजीचा यूज करून त्या ठिकाणी पोर्टचं डेव्हलपमेंट केलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे काय की चायनाचं जे काही बेल्ट आणि रोड इनिशिएटिव्ह आहे, बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह, याच्या मार्फत सुद्धा काय करतं की चायना नेव्हल एक्सपान्शन करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. तर हे असून सुद्धा म्हणजे इंडियानं काय केलेलं आहे की आतापर्यंत एक क्लिअर मॅरिटाईम स्ट्रॅटेजी याच्यामधनं फ्रेमवर्क प्रोव्हाइड केलेलं नाहीये. मग याच्यासाठी इंडियाला काय करण्याचं गरज आहे माहिती आहे का, की जे काही कंट्रीज वगैरे आहेत म्हणजे ऍडजॉइनिंग कंट्रीज वगैरे आहेत, तर त्यांच्याबरोबर पार्टनरशिप स्ट्रॉंग करण्याची गरज आहे आणि स्वतःचा जो काही नेव्हल प्रेझेन्स आहे इंडियन ओशनमध्ये तो वाढवण्याची गरज आहे. इंडियाच्या पर्स्पेक्टिव्हनं म्हणजे इंडियाचे जर इनिशिएटिव्ह आतापर्यंत जर बघितले तर काही इनिशिएटिव्ह याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलेले आहेत. पहिला इनिशिएटिव्ह म्हणजे काय की इंडियन ओशन कॉन्फरन्स जी आपण 2016ला चालू केली. त्यानंतर प्राईम मिनिस्टर मोदी यांनी जी काही सागर पॉलिसी इन्स्टिट्यूट केली ती म्हणजे काय सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन, तर ही सुद्धा त्या पर्स्पेक्टिव्ह इम्पॉर्टंट, म्हणजे ही 2015ला लॉन्च करण्यात आली होती. आणि याचा जर एम जर बघितला तर हे काय प्रोव्हाइड करतं की नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर इन इंडियन ओशन, म्हणजे इंडियाला हे सिक्युरिटी प्रोव्हाइड म्हणून एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करतं. सिमिलरली जे काय आयलँड नेशन्स आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल शेसेल्स असेल, मॉरिशस असेल, मालदीव्स असेल किंवा श्रीलंका वगैरे असेल, तर यांच्याबरोबर सुद्धा इंडिया काय करतं कोऑपरेशन एस्टॅब्लिश करतं नेव्हीमध्ये. आणि त्या रिलेटेड जे काही एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन्स आहेत तर त्यांच्या सिक्युरिटीसाठी म्हणजे फॉर एक्झाम्पल अगेन्स्ट पोचिंग असेल, प्रायव्हसी असेल किंवा स्मगलिंग वगैरे असेल, तर त्या ठिकाणी इंडिया काय करतात की त्यांना ह्या आयलँड नेशन्सना सिक्युरिटी प्रोव्हाइड करतं. सिमिलरली जो दुसरा इनिशिएटिव्ह आहे इंडियाचा, त्याला ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स अँड डिझास्टर रिलीफ असं आपण म्हणूया, ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स अँड डिझास्टर रिलीफ, ह्या प्रोव्हिजन्स मार्फत सुद्धा काय करतं माहिती आहे का की इंडिया जे काही फॉर एक्झाम्पल सुनामीच्या रिलेटेड जे काही एफर्ट्स वगैरे असतील किंवा ज्या ठिकाणी क्रायसिस सिच्युएशन क्रिएट झाली, जसं काही दिवसापूर्वी मालदीव्समध्ये वॉटर क्रायसिस क्रिएट झालं होतं, तर इंडियाने काय केलं होतं, जे काही ड्रिंकिंग वॉटर फॅसिलिटी होती ती त्या ठिकाणी सप्लाय प्रोव्हाइड केला होता. अशा प्रकारचे जे काही इनिशिएटिव्ह आहेत, तर ह्या इनिशिएटिव्ह मधनं काय होतं की इंडियाचा जो काही पोझिशन आहे इंडियन ओशनमध्ये, तर नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर म्हणून किंवा इकॉनॉमिक फ्रंटवर म्हणा किंवा ट्रेडच्या पर्स्पेक्टिव्ह म्हणा किंवा स्ट्रॅटेजीच्या पर्स्पेक्टिव्ह म्हणा, तर हा तो एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करतं. तर हे करण्यासाठी काही रिकमेंडेशन या आर्टिकलमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. म्हणजे बेसिकली इंडियाला काय करण्याची गरज आहे, एकतर काय की सुरुवातीला एक इन्स्टिट्यूशनल कॉम्प्रिहेन्सिव्ह मॅरिटाईम स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी एस्टॅब्लिश करण्याची गरज आहे. अशा प्रकारच्या ज्या काही मॅरिटाईम स्ट्रॅटेजी वगैरे असतात तर त्याच्यामध्ये काय की फॉर एक्झाम्पल रिजनल पार्टनरशिप्स आहेत तर त्यांना स्ट्रेंथनिंग करण्याची गरज आहे, ज्याच्यामध्ये मेजर जो फोकस आहे तो डिफेन्स आणि ट्रेड ॲग्रीमेंटवर असला पाहिजे. दुसरं इम्पॉर्टंट काय की जे काही इम्पॉर्टंट डेव्हलप्ड कंट्रीज आहेत किंवा इंडियाचे जे काही इनिशिएटिव्ह आहेत, फॉर एक्झाम्पल क्वाड असेल
ज्याच्यामध्ये इंडिया, USA, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे आहेत. तर यांच्याबरोबर काय आहे की अशा प्रकारचे जे काही नेव्हल एक्सरसाइज वगैरे आहेत किंवा कॉपरेशन्स वगैरे आहे इंडियन ओशनमध्ये, तर हे सुद्धा स्ट्रॉंग करण्याची गरज आहे किंवा ते वाढवण्याची गरज आहे. तर ह्यामुळे काय होतं माहिती आहे का, जी काही मरीटाईम सिक्युरिटी वगैरे आहे किंवा एक्सटर्नल जे काही थ्रेट्स वगैरे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल चायनाचं जे काही इन्फ्लुएन्स वगैरे आहे तर इंडियन ओशनमध्ये कमी होतं. आणि अशा प्रकारच्या इनिशिएटिव्हमधनं जे काही डेव्हलपमेंट रिलेटेड ऍक्टिव्हिटीज वगैरे आहेत ना, तर त्या ठिकाणी सुद्धा काय करू शकतं, गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करू शकतं. त्यानंतर ज्या काही इंडियाच्या नेव्हल आणि जसं मी तुम्हाला सांगितलं ह्युमॅनिटेरियन जे काही असिस्टन्स वगैरे आहे किंवा डिझास्टर रिलीफच्या जे काही अशा गोष्टी वगैरे हे सुद्धा स्ट्रेंथन करण्याची गरज या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. दुसरी याच्या ठिकाणी म्हणजे एक लास्ट सोल्युशन या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे किंवा रिकमेंडेशन आपण त्याला म्हणू. इथे जे काम करणारे स्टेक होल्डर म्हणजे फॉर एक्झाम्पल मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आणि दुसरं काय की इंडियन नेव्ही, तर याच्यामध्ये सुद्धा काय की स्ट्रॉंग कोऑर्डिनेशन एस्टॅब्लिश करण्याची गरज आहे. म्हणजे ज्या वेळी समजा डिझास्टर रिस्पॉन्स असेल किंवा डिफेन्स कॉपरेशन करण्याची गरज आहे, तर त्या ठिकाणी इफेक्टिव्हली हे जे काही आपल्या एजन्सीज वगैरे आहेत म्हणजे इंडियन नेव्ही म्हणा किंवा मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स, तर हे कोऑर्डिनेशन करून इफेक्टिव्ह रिस्पॉन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकते. ठीक आहे. इथे आर्टिकलमध्ये इंडियाच्या जे काही आतापर्यंतच्या स्ट्रॅटेजीज वगैरे आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल नेव्हल डिप्लोमॅसी इंडियाने कशा पद्धतीने यूज केलेली आहे किंवा इंडियन ओशन जे काही कॉन्फरन्स वगैरे येतं ते कशा पद्धतीने एक थिंक टँक म्हणून सपोर्ट करते किंवा गव्हर्नमेंटची जी काही सागर पॉलिसी असेल किंवा ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स अँड डिझास्टर रिलीफच्या मध्ये इंडियानं आतापर्यंत कशा पद्धतीने मदत वगैरे केलेली आहे. एकतर तुम्ही अशा प्रकारचे जे काही क्वेश्चन्स वगैरे असतील म्हणजे इंडियन ओशनच्या रिलेटेड म्हणा, मरीटाईमच्या रिलेटेड जे काही क्वेश्चन्स वगैरे असतील तर डायरेक्टली त्या ठिकाणी तुम्ही या एक्झाम्पल्सचा त्या ठिकाणी मेन्शन्स प्रोव्हाइड करू शकता. ठीक आहे. त्यानंतर आर्टिकलमध्ये इंडियाला जे काही वे फॉरवर्ड किंवा स्ट्रॅटेजीज त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आल्या होत्या, तर कशा पद्धतीनं चायना त्या ठिकाणी त्यांचं बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह म्हणा किंवा स्ट्रिंग ऑफ पल्स ज्या पॉलिसीच्या पर्स्पेक्टिव्हनं त्यांचा इन्फ्लुएन्स क्रिएट करते इंडियन ओशनमध्ये, तर हे सुद्धा त्या ठिकाणी एक्झाम्पल्स प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं आन्सर रायटिंगमध्ये तुम्हाला वे फॉरवर्ड सजेस्ट किंवा कन्क्लुजन जर असेल तर डायरेक्टली तुम्ही अशा प्रकारच्या याच्यामधनं पॉईंटमधनं कन्क्लुजन किंवा जे काही इम्पॉर्टंट लाईन्स वगैरे तर ते यूज त्या ठिकाणी करू शकता. मी या ठिकाणी काय करण्यात आलेले आहे जे इम्पॉर्टंट कीवर्ड्स वगैरे आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडिया मस्ट ॲसर्ट इटसेल्फ ॲज अ प्रायमरी स्टॅबिलायझिंग पॉवर. ठीक आहे. मग हा प्रायमरी स्टॅबिलायझिंग पॉवर हा एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं अतिशय इम्पॉर्टंट कीवर्ड्स आहे. म्हणजे अशा प्रकारचे जर क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी जर विचारले असतील म्हणजे क्वेश्चन जर बघितले, इंडिया मस्ट ॲक्ट ॲज अ युनिफायर इन द इंडियन ओशन रिजन टू एन्श्युअर रिजनल स्टॅबिलिटी, analyze the strategic and diplomatic measures India has undertaken to achieve this goal. मग अशा प्रकारच्या क्वेश्चनमध्ये तुम्ही काय करू शकता की इंडिया मस्ट ॲसर्ट इटसेल्फ ॲज अ प्रायमरी स्टॅबिलायझिंग पॉवर किंवा गव्हर्नमेंटचे जे काही इनिशिएटिव्ह आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं सागर असेल किंवा मरीटाईम डोमेन अवेअरनेस असेल किंवा इंडियन ओशन कॉन्फरन्स वगैरे, तर ते सुद्धा तुम्ही हायलाईट करू शकता किंवा ग्रेटेस्ट कोऑर्डिनेशन बिटवीन इट्स डिप्लोमॅटिक, मिलिटरी अँड इकॉनॉमिक स्ट्रॅटेजीज इज रिक्वायर्ड फॉर द सिक्युरिटी प्रोव्हायडर अँड फर्स्ट रिस्पॉन्डर. ठीक आहे. तर हे डायमेन्शन्स तुम्ही काय करू शकता आन्सर रायटिंगमध्ये आयदर कन्क्लुजनमध्ये मेन्शन्स करू शकता अलॉंग विथ अंडरलाइनिंग दिस इम्पॉर्टंट कीवर्ड्स. ह्या ठिकाणी आपलं आर्टिकल संपलेलं आहे. तुम्हाला जर आपलं हे आर्टिकलचं एक्सप्लेनेशन आणि त्याचा जर रिलेव्हन्स जो आहे हे जर आवडलं असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. याच्या रिलेटेड म्हणजे PDF जे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल. टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे जॉईनिंग लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करा. तर टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा आणि आपली बाकीचे जे काही इनिशिएटिव्ह आहेत विथ रिस्पेक्ट टू द प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह जे काही इनिशिएटिव्ह वगैरे आहेत तर ते सुद्धा तुम्हाला त्याचा नक्की उपयोग होईल. थँक्यू सो मच.